भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये अडकल्या असून आपली आनंदी जागा असून इथे राहणं आपल्याला आवडतं असं त्या म्हणाल्यात. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर 8 दिवसांनी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले, परंतु त्यांना अंतराळात जाऊन 2 महिने झालेत ते परतले नाहीत. यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या असून आता फेब्रुवारी 2025 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 8 दिवसांचा प्रवास त्यांना आता 8 महिन्यापर्यंत लांबवावा लागलेला आहे. स्टारलायनरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाले असून गेल्या आठवड्यात त्यांच्या विना ते पृथ्वीवर परतले आहेत. बिझनेसमध्ये अशाच प्रकारे गोष्टी होत असतात असं सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय. सुनीता विल्यम्स यांनी आम्हा दोघांना आधीचा अनुभव असल्यानं येथे स्टेशनमधील आयुष्य तितकं कठीण नाही असंही म्हटलंय. ही माझी आवडती जागा असून येथे स्पेसमध्ये राहणं मला आवडतं असंही त्या म्हणाल्या. आम्हाला स्टारलायनरला पूर्णत्वाला न्यायचं असून पुन्हा एकदा जमिनीवर लँड करायचंय, पण अनेकदा तुम्हाला पुढील संधीसाठी वाट पाहावी लागते असंही त्या म्हणाल्या. सुनीता विल्यम्स आणि विल्मोर फेब्रुवारी 2025 मध्ये एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्समधील क्रू 9च्या यानातून परतणार आहेत. यावेळी सुनीता विल्यम्स यांनी आपण लवकरच घरी परतू शकत नसल्याचं वाईट वाटतंय असंही सांगितलं आहे. मनात कुठेतरी कुटुंबाप्रमाणे काही जण माझी वाट पाहत आहेत, ही देखील भावना माझ्या मनात आहेत. माझ्या आईसह वेळ घालवण्यासारख्या गोष्टी आहेत. मला वाटतं मला त्याची चिंता जास्त आहे. आम्ही या हिवाळ्यात काही गोष्टींचं नियोजन केलं होतं, पण सर्वजण सोबत असल्यानं मनाची तयारी झाली असं त्या म्हणाल्या. विल्मोर यांनी यावेळी स्पेसमध्ये राहण्याच्या निर्णयाची आपल्याला कोणतीही खंत नसल्याचं सांगितलं. तसंच पुन्हा कसं परतायचं यावरून दुमत असल्याचंही मान्य केलं. मला वाटतं आम्ही एका क्षणापर्यंत पोहोचू शकलो असतो. आम्ही स्टारलायनरकडे परतू शकत होतो, पण आम्हाला वेळ कमी पडला असंही त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्यात. या दरम्यान आम्हाला काही गोष्टी आढळल्या आहेत ज्यामध्ये आम्ही फार निवांत होऊ शकत नाही असंही ते म्हणाल्या. तसंच सुनीता विल्यम्स आणि विल्मोर हे अंतराळातून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. विल्मोर यांनी आपण बॅलेटसाठी विनंती केल्याचं सांगितलंय. अमेरिकेचं नागरिक म्हणून हे फार महत्त्वाचं असून नासानं आमच्यासाठी ते सहज केलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही, तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू. पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर.